नमस्कार मैत्रिणींनो, आज बनवत आहोत लौकीचा पराठा, ज्याला आमच्याकडे म्हणतात धपाटे. आणि यामध्ये घालायचा आहे आपल्याला भोपळा. मग हा भोपळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि पुसून घ्यायचा. आणि जेवढे आपल्याला धपाटे किंवा पराठे जे काही म्हणता तुम्ही बनवायचे आहेत, ज्या प्रमाणात मला 7 ते 8 बनवायचे आहेत, त्यासाठी अर्धा भोपळा पुरेसा आहे. त्यामुळे मी अर्धा भोपळा कट करून ठेवला आणि अर्धा घेतला. त्यानंतर याचे आतून 4 स्लाइस करून घेतले, जेणेकरून कळेल की किती कोवळा आणि किती निब्बर आहे भोपळा. आणि आतला जो वेस्ट भाग आहे ना, तो आपल्याला काढूनही टाकता येईल आणि खिसायलाही सोपा जाईल, कारण हा भोपळा आपल्याला खिसून घ्यायचा आहे. खिसणी घ्यायची आणि चारही ज्या आपण स्लाइस करून ठेवल्यात ना भोपळ्याच्या, त्या पूर्ण खिसून घ्यायच्या व्यवस्थित. खिसताना निसटून लागणार नाही याची काळजी घ्या. आपला इथे भोपळा खिसून झालेला आहे, खिस रेडी आहे. तर त्यावरती एका मोठ्या चम्मचनी 4 चम्मच गव्हाचं पीठ, त्याच सेम चम्मचनी 1 चम्मच ज्वारीचं पीठ आणि 1 ते 1.5 चम्मच बेसन पीठ घेतलेलं आहे. हा ठेचा आहे 1 चम्मच. लसूण मीठचं पेस्ट आहे 1 ते 1.5 चम्मच घातलेला आहे मी. ओवा 1 चम्मच, जिरा 1 चम्मच आणि हळदी पावडर 1 चम्मच, कोथिंबीर आणि 2 चम्मच तेल घातलेलं आहे. त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण भोपळ्याचा खीस असल्यामुळे ना त्याला पाणी सुटलेलं असतं, त्यामुळे बरंच असं पीठ मिक्स होतं आपलं. आणि परत गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालायचं आहे, जास्त एकत्र पाणी ओतायचं नाही. कणिक मळताना ओततो तसं, कारण अगोदरच ओलावा असतो त्यात बऱ्याचपैकी, पाणी खूप थोडं लागतं, म्हणून थोडं थोडं घालायचं. तुम्हाला इथे पाहून अंदाज आलाच असेल की आपल्याला पीठ कशा प्रकारे मळायचं आहे. जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही करायचं, मीडियम ठेवायचं आहे. यानंतर आपण याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर पोलपाट घ्यायचं, त्याच्यावरती एक स्वच्छ धुतलेला कपडा घ्यायचा आणि त्यावरती हे आपल्याला कणिक थापटून घ्यायचं. आणि एक सोपी ट्रिक आहे, आपण बेलनचा वापर करायचा इथे, कारण जास्तही वेळ लागणार नाही. फास्टली आपला पराठा थापटून म्हणजे रेडी होतो. थापटत बसलं ना वेळ लागेल आणि बोटांनाही त्रास नको, म्हणून ना थोडंसं लाटून घ्यायचं. आणि परत ना साईडनं ज्या कट झालेले असतं ना, ते आपण व्यवस्थित मिळवून घ्यायचं. आणि हाताला चिकटत असेल ना थापटताना, थोडं थोडं पाणी घ्या हाताला, जास्तही पाणी घेऊ नका. ते पीठ आहे ना ते चिघळेल, म्हणून फक्त थोडं थोडंसं पाणी घ्यायचं, हात झटकायचा, जास्त पाणी ठेवायचं नाही हाताला. आणि व्यवस्थित आपला पराठा थापटून घ्यायचा. इकडे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्यावरती तेल घालून घ्यायचं आहे. तयार असलेला आपला पराठा आपण कपड्यासहित उचलायचा आहे आणि तव्यावरती घालून घ्यायचा आहे. यानंतर पाण्याचा हात घ्यायचा ओला करून आणि तो आपण इथं लावायचा आहे. पाणी पण खूप कमी लावायचं आहे, भाकरीला लावतो तसं लावायचं नाही आहे. आणि 2 मिनिटानंतर आपण पलटून घ्यायचं ह्याला आणि थोडंसं तेल लावून दोन्ही साईडनी ना व्यवस्थित भाजून घ्यायचं. जास्त ही पलटापलटी करायची नाही, त्याने ना तो व्यवस्थित होत नाही. म्हणून खूप झालं 3 ते 4 वेळा याला आपण पलटायचं. इथे छानपैकी आपला पराठा भाजलेला आहे. अशाच प्रकारे आपण सगळे पराठे करून घ्यायचे आहेत. आणि जे कोणी भोपळा किंवा लौकी ते खात नाहीत ना, त्यांच्यासाठी खूप चांगली रेसिपी आहे, खूप आवडीनं खातील. नक्की ट्राय करा. आणि मुलांना टिफिनसाठी ही खूप चांगली रेसिपी आहे. खूप बघा किती सॉफ्ट सॉफ्ट पराठे झालेले आहेत. दही किंवा भेंडी, वांग्याची भाजी किंवा लोणचं, ज्यांना जे पण आवडतं ना त्याच्यासोबत हे खाऊ शकतात. नक्की रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली ते. चला तर मग मी इथे पराठे एन्जॉय करते, पण तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका.